हॅलो दोस्तों, आज आपण बघत आहे क्लास 12 चॅप्टर नेम थर्मोडायनॅमिक्स. तर थर्मोडायनॅमिक्सची बेसिक इन्फॉर्मेशन तर आपण पाहिलेलं आहे. हीट काय असते, टेम्परेचर काय असतं, बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर बघूया आणखी एकदा, सुरुवात करूया आपण. व्हॉट इज अ टेम्परेचर. टेम्परेचर काय असतं बघा. तर टेम्परेचर आहे क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस. याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह मेजर होणार आहे, म्हणजेच काय, नॉट अ क्वालिटी. क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामधला डिफरन्स तुम्हाला माहीत आहे. क्वालिटी म्हटलं की किती चांगलं किती वाईट, है ना, खूप चांगलं खूप वाईट, असं आपण क्वालिटी म्हणतो. पण क्वांटिटी त्यालाच म्हटलं जातं ज्याला आपण मेजर करू शकतो. कशाला म्हटलं जातं? ज्याला आपण मेजर करू शकतो त्यालाच आपण म्हणतो क्वांटिटी. म्हणून याला काय म्हटलेलं आहे बघा, क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस. लक्षात येतं. त्याच्यानंतर टेम्परेचर आणखी काय आहे. टेम्परेचरची डेफिनेशन आणखी कायनेटिक थेअरीनुसार करता येते बघा. कायनेटिक थेअरीनुसार टेम्परेचरची डेफिनेशन कशी करता येईल. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस ऑफ टेम्परेचर इज अवरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. दिसतं तुम्हाला, अवरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. दिस इज नथिंग बट अ टेम्परेचर. अगेन टेम्परेचरविषयी आणखी माहिती आपण जाणून घेऊया. तर टेम्परेचर आपल्याला कधी जाणवतं. टेम्परेचर डिफरन्स आपण सेन्स करू शकतो. कसा सेन्स करू शकतो की बाबांनो, घरामध्ये जर ए सी चालू असेल तर आपल्याला कसं कूल थंड वाटतं. पण ज्यावेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला आपल्याला गरमी जाणवते. म्हणजे हा जो डिफरन्स आहे हा काय दाखवतो. हा दाखवतोय बघा, टेम्परेचर डिफरन्स दाखवतो की हीटचा फ्लो दाखवतोय हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे. हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे काय फ्लो होणार आहे, तर हीट फ्लो होणार आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आता टेम्परेचर जे आहे त्याचं SI युनिट काय असणार आहे, केल्विन. SI युनिट केल्विन, कॅपिटल केने आपण त्याला दाखवतो. सुरुवात करूया आपण हीटला. व्हॉट इज हीट. ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. एक एनर्जी ट्रान्सफर होते हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरला व्हेन टू बॉडीज आर थर्मल कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ज्यावेळेला दोन बॉडी थर्मली कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यावेळेला हीट फ्लो होत जर असेल, टेम्परेचर डिफरन्समुळे एनर्जी फ्लो होते, त्यालाच आपण म्हणतोय हीट. आता हीट कधी सेन्स होते बघा. आता हीट जी एनर्जी आहे याला आपण म्हणतोय हीट एनर्जी इन ट्रान्झिट इज कॉल्ड हीट. जोपर्यंत फ्लो होत नाही तोपर्यंत ती हीट नाही. फ्लो होत असेल तरच ती हीट आहे. ओके, याचं SI युनिट असेल जूल. लक्षात ठेवायचं आहे, SI युनिट ऑफ हीट इज जूल. ओके, थर्मोडायनॅमिक्सला आपण सुरुवात करतो. व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स. जर विचार केला, थर्मो यानी की इट्स रिलेटेड टू द टेम्परेचर, रिलेटेड टू द हीट. डायनॅमिक्स मीन्स इट्स मूविंग. डायनॅमिक म्हणजेच काय, मूविंग. जी हीट आहे, जे टेम्परेचर आहे हे चेंज होतं, यालाच आपण म्हणतोय थर्मोडायनॅमिक्स. इट्स अ ब्रांच ऑफ फिजिक्स अँड डील्स विथ एनर्जी कॉन्झर्वेशन वन फ्रॉम टू अनदर. म्हणजेच काय, याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की एनर्जी जी आहे ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कशी जाते. आता एनर्जीची डायरेक्शन कशी असेल ते एकदा बघून घेऊया. एनर्जी जी ट्रान्सफर होणार आहे ती कधी सिस्टीमकडून इन्व्हायरमेंटकडे, कधी इन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे, कधी सिस्टीममधून सिस्टीममध्ये, अशी एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. आणि या एनर्जीचा यूज करून आपण मेकॅनिकल वर्कसुद्धा करणार
आहोत, जे की आपण पुढे शिकणार आहे. तर बघूया थर्मल इक्विलिब्रियम काय आहे. थर्मल इक्विलिब्रियम तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा आपण असं म्हणतो की बाबा एखाद्या सिस्टीममधून हीट ट्रान्सफर होतच नाही. म्हणजेच काय बघूया, फ्रॉम वन पार्ट ऑफ सिस्टीम टू अदर पार्ट ऑफ सिस्टीम हीट जे आहे ती ट्रान्सफर होत नाही असं आपण म्हणतो. सोबतच सिस्टीमकडून इन्व्हायरमेंटकडे हीट ट्रान्सफर होत नाही, सोबतच इन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे सुद्धा हीट ट्रान्सफर होणार नाही. ॲट एनी केस कधीही याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही. आता हीट ट्रान्सफर होणार नाही याचाच अर्थ काय, याचाच अर्थ काय बघा, जर हीट ट्रान्सफर होत नाही याचा अर्थ दोन्हीकडे सेम टेम्परेचर असावं. दोन्हीकडे सेम टेम्परेचर असावं म्हणजेच काय, टेम्परेचर हे कॉन्स्टंट असावं. टेम्परेचर हे कॉन्स्टंट असावं. आपल्याला माहीत आहे हीट कधी ट्रान्सफर होते. हीट तेव्हाच ट्रान्सफर होते जेव्हा हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचरचा गॅप तयार होतो. मग हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे हीट फ्लो व्हायला सुरुवात होते. पण इथे काय दिलेलं आहे, ते कोणत्याही पद्धतीची हीट ट्रान्सफर होणार नाही. जर होत नसेल तर हे दोन्ही टेम्परेचर काय असणार आहेत, सेम असणार आहेत, सेम असणार आहे. दॅट मीन्स टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. त्याच केसला आपण म्हणू शकतो थर्मल इक्विलिब्रियम. टेम्परेचर कसं असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. झिरोथ लॉकडे आपण वळूया. झिरोथ लॉ काय आहे, आता एकदम साधी सोपी गोष्ट आहे झिरोथ लॉ. ज्या वेळेला दोन सिस्टीम जशा की ए आणि बी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील विथ सी सोबत. ए बघा पुन्हा एक्सप्लेन करतोय, ए सिस्टीम सी सोबत थर्मल इक्विलिब्रियम आहे आणि बी सिस्टीम सी सोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. इथं दिसते ए सिस्टीम सी सोबत, बी सिस्टीम सी सोबत. याचाच अर्थ काय, ए आणि बी या दोन्ही सिस्टीम एकमेकांसोबत थर्मली इक्विलिब्रियममध्ये असतील. इट्स कॉल्ड अ झिरोथ लॉ. आपण पुढे वळतोय थर्मल एनर्जीकडे. तर इंटरनल एनर्जीकडे. इंटरनल एनर्जी काय आहे, एनर्जी असोसिएटेड विथ रँडम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ सिस्टीम. आता एका कंटेनरमध्ये आपण गॅस भरून ठेवला तर गॅसचे जे पार्टिकल्स आहेत ते काय रेस्ट नसतात, म्हणजे एका ठिकाणी स्थिर आहेत असे नाही, ते डायनॅमिक्स आहेत, ते मूव्ह होत आहेत. त्यांचं जे रँडमनेस आहे, डिसऑर्डर्ड मोशन आहे, यालाच आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी. पुढे जाऊ तसं त्या पद्धतीने आपण इंटरनल एनर्जी एक्सप्लेन करणार आहोत. सोबतच आपण बघूया थर्मोडायनॅमिक सिस्टीम्स. तर 3 पद्धतीच्या सिस्टीम्स आहेत थर्मोडायनॅमिक सिस्टीम्स. कोणत्या, ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड. ओपन सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी एक्सचेंज होते. क्लोज सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एनर्जी एक्सचेंज होते. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही एक्सचेंज होत नाही. ओके, समजत असेल तुम्हाला. आता हीट आणि इंटरनल एनर्जीचं काय रिलेशन आहे हे एकदा बघून घेऊया. तर काही टर्म्स आहेत त्या एकदा लक्षात ठेवूया. TS म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम, TS. TE टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट आहे, बाजूचं टेम्परेचर. S म्हणजे सिस्टीम आहे, E म्हणजे इन्व्हायरमेंट आहे. पहिली केस आपण बघतोय, ज्या वेळेला टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट. म्हणजेच काय, आपल्याकडे एक कंटेनर आहे, कंटेनरमध्ये गॅस आहे आणि आजूबाजूचं वातावरण म्हणजेच काय, इन्व्हायरमेंट. तर सिस्टीम म्हणजे गॅसचं टेम्परेचर आपल्या जर जास्त असेल तर काय करेल गॅस, सिस्टीम काय करेल, स्वतःजवळची हीट कुणाला देणार आहे, इन्व्हायरमेंटला देणार आहे. कारण की आपण शिकलो आहे की हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे हीट फ्लो होते. दॅट मीन्स जर हीट बाहेर पडत असेल तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होत आहे. दॅट मीन्स निगेटिव्ह इंटरनल एनर्जी और Q इज निगेटिव्ह और लेस दॅन 0. ओके, गॉट इट. आता या ठिकाणी बघा सेकंड केस, सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे इन्व्हायरमेंटच्या टेम्परेचरपेक्षा.
सिस्टीम टेम्परेचर इज लेस दॅन इन्व्हायरमेंटल टेम्परेचर. दॅट मीन्स इन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे हीट ट्रान्सफर होणार आहे. इन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे हीट ट्रान्सफर होणार आहे. याचाच अर्थ सिस्टीमने हीट घेतलेली आहे. आता सिस्टीमने हीट घेतली म्हणजे नक्की काय झालं. आता सिस्टीमने हीट एनर्जी आपल्यामध्ये घेतली म्हणजेच काय, अगोदर जे रँडम मोशन जे होतं गॅसचं पार्टिकलचं ते आता काय झालं, जास्तच वाढलेलं आहे. म्हणजे जे पार्टिकल स्लोली व्हायब्रेट करत होते, जाऊन एकमेकांच्यावरती कोलाईड करत होते, वॉलवरती कोलाईड करत होते, ते आता जास्त स्पीडने कोलाईड करायला लागले. म्हणजेच काय, त्यांच्यातली कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली याचाच अर्थ सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज झालेली आहे. याच्यावरून एक गोष्ट कळते, जेव्हा जेव्हा सिस्टीम बाहेरून हीट घेणार आहे तेव्हा तेव्हा त्याची इंटरनल एनर्जी ही मॅक्सिमम होणार आहे. ओके. आता अशी केसचा विचार करूया की ज्या वेळेला दोन्ही टेम्परेचर सेम असतील. टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज इक्वल टू द टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. आता जर टेम्परेचर सेम असेल तर कुठूनही कुणाकडेही हीट फ्लो होण्याचा काही चान्सच नाही, एनर्जी फ्लो होणारच नाही. जर एनर्जी फ्लो होणारच नसेल तर इंटरनल एनर्जी आपली किती राहील, 0. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. चला तर बघूया. आता या ज्या 3 केसेस बघितल्या ह्या कधी कधी पॉसिबल आहेत, केव्हा केव्हा. तर आपल्याकडे गॅस कंटेनर आहे, त्याच्यासोबत पिस्टन आहे. हा जो दिसतोय तो पिस्टन आहे. ओके. पिस्टन मासलेस फ्रिक्शनलेस आहे. आता बाहेरचं टेम्परेचर म्हणजे टी, आउटसाइड द टेम्परेचर आपण काय म्हटलेलं आहे, टी म्हटलेलं आहे. ओके. टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट. ठीक आहे. इनसाइड द टेम्परेचर टी एस म्हटलेलं आहे. आता बाहेरून बर्नर लावलेलं आहे म्हणजेच काय, बाहेरून हीट देणं चालू आहे. जर बाहेरून हीट देणं चालू असेल तर काय होईल, सिस्टीम हीट घेणार आहे म्हणजेच काय, एनर्जी घेणार आहे. याचाच अर्थ इंटरनल एनर्जी वाढणार आहे. ठीक आहे. जर मी बाहेरून आतमध्ये पिस्टनला पुश केलं तर वर्क डन काय झालेलं आहे, वर्क डन ऑन गॅस इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजेच काय, टेम्परेचर ऑफ सिस्टीम इन्क्रीज, ऑल्सो क्यू ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे बोथ वेने आपण काय करू शकतो, कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी इन्क्रीज करू शकतो. आता तिसऱ्या केसमध्ये काय केलेलं आहे, पिस्टन जो आहे तो बाहेर ओढलेला आहे, वर्क डन बाय गॅस. आता गॅसनेच काय केलं, एक्सपांड केलं स्वतःला. गॅस एक्सपांड झालेला आहे आणि पिस्टन बाहेर सरकलेला आहे. तो पिस्टन ज्या वेळेला बाहेर सरकतो त्यावेळेला व्हॉल्यूम वाढतं आणि व्हॉल्यूम वाढल्यानंतर गॅस जो आहे तो थंड व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच असं की टेम्परेचर जे आहे ते डिक्रीज व्हायला सुरुवात होतं आणि क्यूसुद्धा डिक्रीज होतो. तेच एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, वर्क डन बाय गॅस. त्यालाच आपण म्हणतोय वर्क डन बाय गॅस. आता गॅसने काय केलं, पिस्टन जो होता त्या पिस्टनला मूव्ह केलेला आहे विथ फोर्स एफ. फोर्स एफ दिसतो तुम्हाला. आता एफ इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया, हे आपल्याला माहीत आहे. एफ इज नथिंग बट अ फोर्स अप्लाइड ऑन अ पिस्टन ड्यू टू गॅस. आणि नंतर पी इज नथिंग बट अ प्रेशर अप्लाइड ऑन अ पिस्टन ड्यू टू गॅस. ए इज नथिंग बट अ एरिया ऑफ अ पिस्टन. तर तुम्हाला दिसेल की फोर्स म्हणजेच कोण आहे, प्रेशर इंटू एरिया. तर वर्क डनसाठी काय लागतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क डन आपण करतोय. आता फोर्सच्याच बदलात काय लिहिण्यात आलं, प्रेशर इंटू एरिया. ओके. ठीक आहे. तर एरिया इंटू डिस्टन्स जर असं केलं तर त्याला आपण म्हणतो व्हॉल्यूम. काय म्हणतो आपण, व्हॉल्यूम. तर फायनली काय आलेलं आहे, पी डी व्ही, वर्क डन इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही अँड व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम 0 टू व्ही, मिनिमम टू मॅक्सिमम. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही आता
आता आपण पोचलेलो आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जवळ. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे? तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं बेसिक सांगायचं झालं तर याच्यामध्ये सिस्टीम आयसोलेटेड नाही. झिरोथ लॉमध्ये काय बघतोय आपण? सिस्टीम आयसोलेटेड आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. फर्स्ट लॉमध्ये सिस्टीम आयसोलेटेड नाही, इक्विलिब्रियममध्ये नाही. सिस्टीम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग. म्हणजेच काय या लॉमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सिस्टीम जी आहे ते आपल्या आजूबाजूला हीट एक्सचेंज करणार आहे, एकतर हीट देणार आहे किंवा हीट घेणार आहे. तर फर्स्ट लॉचं स्टेटमेंट बघा किंवा इक्वेशन बघा. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. डेल्टा यू म्हणजेच काय? चेंज इन इंटरनल एनर्जी. क्यू म्हणजे काय? हीट सप्लाय टू द सिस्टीम. मायनस साईन डिफाईन करतं डिफरन्स कुणामधला? तर क्यू. आणि डब्ल्यू काय आहे? वर्क डन बाय सिस्टीम ऑन अ सराउंडिंग. लक्षातच ठेवायचं आहे. आता क्यूच्या बदलात काही साईन कन्व्हेन्शन आपण बघणार आहे. हीटसाठी काही साईन कन्व्हेन्शन. जर हीट पॉझिटिव्ह असेल, केव्हा पॉझिटिव्ह असेल, हीट इज ग्रेटर दॅन 0 दॅट मीन्स इट्स अ पॉझिटिव्ह. केव्हा? ज्या वेळेला हीट जी आहे ती इन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे जात असेल, म्हणजेच काय? सिस्टीम इन्व्हायरमेंटकडून हीट गेन करतो. सेकंड केस, हीट निगेटिव्ह कधी असेल? ज्या वेळेला सिस्टीम बाहेर हीट देतो. एनर्जी कुठे चाललेलं आहे? इन्व्हायरमेंटकडे चाललेलं आहे. क्यू 0 कधी असेल? ज्या वेळेला कोणत्याही पद्धतीची एनर्जी एक्सचेंज होणार नाही. आता आपण बघतोय या सगळ्या केसमध्ये आपण काही एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशनच्या केसेस बघणार आहेत. एक्सपान्शन म्हणजे काय? गॅसने वर्क केलेला आहे आणि पिस्टन जो आहे तो काय गेलेला आहे? आउटसाईड गेलेला आहे. dx एवढं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट केलेलं आहे पिस्टनने, म्हणजेच काय? वर्क डन बाय गॅस. प्रेशर आता काय झालं बघा. ज्या अर्थी पिस्टनने गॅसने पिस्टनला पुढे ढकललं, म्हणजेच काय? जास्त व्हॉल्यूम क्रिएट झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. पण एक गोष्ट काय डिक्रीज झाली? तर प्रेशर डिक्रीज झालं. एक्सपान्शनच्या केसमध्ये ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. व्हॉल्यूम इन्क्रीज होतं पण प्रेशर मात्र डिक्रीज होतं. ग्राफद्वारे बघूया आपण. व्हॉल्यूम ग्राफचं जे व्हॉल्यूम आहे, ग्राफचं नेचर जर पाहिलं तर आपण याच्यामध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे. इथं जर V1 असेल तर इथे V2 आहे, म्हणजे काय? व्हॉल्यूम होत आहे इन्क्रीज. तर प्रेशर जर बघितला, प्रेशर काय होतं? ज्या पद्धतीने व्हॉल्यूम इन्क्रीज होतं त्या पद्धतीने प्रेशर डिक्रीज होत चाललेलं आहे. यालाच आपण म्हणतोय ग्राफ ऑफ एक्सपान्शन. PV डायग्रामसुद्धा याला आपण म्हणू शकतो. सुरुवातीला इथं होतं V1 P1 आणि इथे झाला V2 P2. विथ व्हॉल्यूम गॅस डिक्रीज होते, विथ व्हॉल्यूम प्रेशर काय होते? डिक्रीज होते, नॉट अ गैस. ओके, चलो आगे बढ़ते हैं. कॉम्प्रेशन की तरफ. कॉम्प्रेशन सेम. आता जे पिस्टन होतं आपल्याला बाहेर सरकलेलं, त्याला आपण बाहेरून काय केलेलं आहे? फोर्स अप्लाय केलेला आहे, त्याला आतमध्ये सरकवलेलं आहे. तर dx एवढं डिस्प्लेसमेंट त्यानं कवर केलेलं आहे. असं होत असताना एक गोष्ट कमी झाली, ती म्हणजे व्हॉल्यूम. वरच्या केसमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज झालं कारण की पिस्टन बाहेर सरकला होता, आता पिस्टन आत सरकलेला आहे, म्हणजे व्हॉल्यूम झालेला आहे डिक्रीज. आणि आता गॅसला इकडे तिकडे फिरण्यासाठी कमी जागा आहे, म्हणजेच काय? प्रेशर झालेलं आहे इन्क्रीज. पुन्हा सेम ग्राफ. आता मात्र ग्राफ कसा आहे? अपवर्ड डायरेक्शनला आहे. व्हॉल्यूम डिक्रीज होतं, व्हॉल्यूम डिक्रीज होतं, प्रेशर इन्क्रीज होतं. ओके, व्हॉल्यूम डिक्रीज होतं, प्रेशर इन्क्रीज होतं. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत सिस्टीम और स्टेट ऑफ व्हेरिएबल. सिस्टीम और स्टेट ऑफ व्हेरिएबल. आता सिस्टीम आणि स्टेट ऑफ व्हेरिएबल काय आहेत? एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स ज्या की मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी किंवा मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज दाखवतील.
मॅक्रोस्कोपिक. मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल कोणते, ज्याला आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो, तर सोपे. प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, मास आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, व्हॉल्यूम आहे, डेन्सिटी आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. हे आहेत मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल. आता मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबलसुद्धा दोन टाईपचे आहेत. एक आहे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल, दुसरा आहे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कोणते, ते जे डज नॉट डिपेंड ऑन साईज ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची साईज कितीही असू दे, काहीही फरक पडत नाही. म्हणजेच काय, प्रेशर मेजर करू शकतो, टेम्परेचर मेजर करू शकतो, डेन्सिटी मेजर करू शकतो. सिस्टीमची साईज कितीही लहान असू दे, कितीही मोठी असू दे. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल डिपेंड ऑन साईज ऑफ द सिस्टीम. इंटरनल एनर्जी आणि मास हे काय आहेत, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. एक्सटेन्सिव्ह म्हणजेच जे की सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड आहेत. कशावरती, साईजवरती डिपेंड आहेत. ओके, आता इक्विलिब्रियम बघत जाऊया आपण. काही इक्विलिब्रियम बघणार आहोत. तर सुरुवात करूया थर्मल इक्विलिब्रियमपासूनच. थर्मल इक्विलिब्रियममध्ये काय होतं, थर्मल इक्विलिब्रियम सोबतच आपण कोणते कोणते बघणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे हे इक्विलिब्रियम्स आपण पाहणार आहोत. थर्मल इक्विलिब्रियममध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि बाकी स्टेट ऑफ व्हेरिएबल्ससुद्धा कॉन्स्टंट असतात. हे आपल्याला माहिती आहे, आयसोलेटेड सिस्टीम असते. मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये काय होतं, नो अनबॅलन्स्ड फोर्स. याच्यामध्ये कोणताही फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय होत नाही. विदिन द सिस्टीम, सिस्टीमच्या आतमध्ये असेल किंवा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये असेल, कोणताही फोर्स अप्लाय होणार नाही. जर कोणताही फोर्स अप्लाय होत नसेल तर प्रेशर जे आहे सिस्टीमचं ते थ्रू आउट द सिस्टीम कसं असणार आहे, सेम असणार आहे आणि प्रेशरसुद्धा एक्सचेंज होणार नाही. केमिकल इक्विलिब्रियम बघूया. याच्यामध्ये कोणतेही केमिकल इक्वेशन रिॲक्शन घडणार नाही. केमिकल कंपोजिशन कसं राहणार आहे, सेम राहणार आहे. सुरुवातीला जेवढं होतं तेवढंच शेवटीसुद्धा राहणार आहे. केमिकल कंपोजिशन डज नॉट चेंज विथ अ टाईम. सही आहे. आता इक्वेशन ऑफ स्टेट आपण बघत जाऊया. इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे, द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल्स. आता स्टेट व्हेरिएबल कोणते, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आयडियल गॅसद्वारे जर दाखवायचं झालं तर PV=NRT असं आपण दाखवू शकतो. PV=NRT. P यानी की प्रेशर, V यानी की व्हॉल्यूम, N यानी की नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे रिडबर्ग कॉन्स्टंट किंवा गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे काय, टेम्परेचर. लक्षात येते का? ओके, आता आपण जाऊया थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसकडे. तर 4 प्रोसेसेस आहेत. एक आहे आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा जरा, टेम्परेचर जे आहे थर्मल, आयसोथर्मल म्हणजे काय, टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. चेंज काय होणार आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होणार. तर हे आपल्याला तर काय आलं बाबा, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, बाकीच्या गोष्टी चेंज होणार आहे. आय नो व्हेरिएबल. तर माझ्याकडे काय आहे, तर PV=NRT आयडियल गॅस इक्वेशन आहे. T म्हणजे टेम्परेचर आहे, पण टेम्परेचर तर कॉन्स्टंट राहणार आहे ना बाबा. टेम्परेचर काय राहणार आहे, कॉन्स्टंट. R म्हणजे काय, गॅस कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर ΔT बघा, टेम्परेचर जर कॉन्स्टंट झालं तर ΔT म्हणजेच काय, ΔT म्हणजे T2 - T1. हा T2 जेवढा आहे तेवढाच जर T1 झाला तर दोघांची किंमत काय येणार, 0. म्हणजे ΔT=0. जर टेम्परेचर चेंजच होणार नसेल तर हीटसुद्धा फ्लो होणार नाही. याचाच अर्थ इंटरनल एनर्जीसुद्धा 0 राहील. ओके, पुढे जाऊया. इंटरनल एनर्जी जर 0 झाली तर काय होऊ शकतं, आपल्याकडे आहे फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशन, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक इक्वेशन, Q=W + ΔE.
यू. आता डेल्टा यू तर झाला 0, हा तर झाला 0. शिल्लक काय राहिला क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजेच काय, टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. बघूया पुढे आपण. चला चेक करूया. आता आपल्याला वर्क डन तर माहीत आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सलाच आपण प्रेशर इंटू एरिया असं देखील लिहू शकतो. वर्क डन म्हणजे काय, आता काय झाला, एरिया इंटू ए डी एक्स मिळून काय झाला, डी बी झाला, व्हॉल्यूम पी डी व्ही लिहू शकतो. तर आपण त्याला केलं इंटिग्रेशन व्ही आय फ्रॉम व्ही एफ. व्ही आय काय आहे, इनिशियल व्हॉल्यूम आहे. व्ही एफ काय आहे, फायनल आहे, फायनल व्हॉल्यूम आहे, इनिशियल टू फायनल. तर बघा पी डी व्ही आलेला आहे. आता तर आपण काय केलं, व्हॉल्यूमने मल्टिप्लाय केलं वरती आणि खाली. व्हॉल्यूमने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला माहीत आहे की आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. तर पी व्हीच्या ठिकाणी एन आर टी आपण पुटअप केलेलं आहे, व्ही ॲज इट इज आहे. एन आर टी तर काय आहेत हे, कॉन्स्टंट, कारण की टेम्परेचर कॉन्स्टंट, रेडबर आर गॅस कॉन्स्टंट, एन कॉन्स्टंट. तिने कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर काढलं. त्याच्यानंतर आला 1/v. 1/vचं इंटिग्रेशन जर केलं तर लॉग ln_v असं आपण लिहू शकतो. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे आलेलं आहे इक्वेशन w इज इक्वल टू nRT ln VF/VI. लक्षात आलं. दिस इज अवर आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेसचा ग्राफ कसा येऊ शकतो तो एकदा आपण बघूया. पी व्ही डायग्राम बघतोय आपण. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये सगळ्या फेजेस चेंज होणार आहेत. आणि आयसोथर्मल प्रोसेस ही व्हेरी स्लो प्रोसेस असणार, कारण की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ठीक आहे. जे आपल्याकडे इक्वेशन आलेलं होतं क्यू इज इक्वल टू एन आर टी ln VF/VI. तर जर काही गोष्टी कॉन्स्टंट असतील, जसे की आयसोथर्मल प्रोसेसमध्येच काय, इनिशियल पी व्ही इज इक्वल टू फायनल पी व्ही. इनिशियल पी व्ही इज इक्वल टू फायनल पी व्ही. तर या दोघांच्या रिलेशनचा यूज करून आपण अशा पद्धतीने इक्वेशन लिहू शकतो. गॉट इट. चला तर मग बाकीच्या आयसोबारिक प्रोसेस आणि ज्या प्रोसेसेस आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत सोबत राहा. धन्यवाद.